दुसरे याच्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले। एक तर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली, मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर ॲक्शन झाली आहे। 4 लोकांना अरेस्ट करण्यात आलं आहे। आजच कोर्टाने त्यांना 4 दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे। त्यासोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत। मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलं आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे 2 लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन केलं जाणार नाही। त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे, त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल। यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं। त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे। त्याचं चेकिंग कुठे होत नाही आहे। त्या संदर्भात एन्फोर्स करणं आणि CCTVतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे, ते करणार आहे। त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ॲक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। आणि विशेषतः ज्यांना लायसन्सेस मिळालेले आहेत ते लायसन्सेसच्या कंडिशन्स त्या ठिकाणी पाळतायत की नाही याची तपासणी करण्याचे आदेश हे पोलीस विभाग तर पाहिलंच, पण महानगरपालिकेलाही देण्यात येतील आणि एक्साइज डिपार्टमेंटला देखील देण्यात येतील।